आणि काल ग्रुप सी मधून गावदेवी भादवाड आणि ग्रुप बी आणि सी चा आपण काल या स्पर्धेचा सेमीफायनल सामना पाहिला आणि त्या सामन्यातून अगदी गावदेवी भादवाड संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. क्षेत्ररक्षण लावलं गेलेले आहे. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप मिड विकेट काऊ कॉर्नर आणि वाईडिश लॉंग ऑन. गोलंदाज राजू पाटील, इष्टरक्षक हेमंत भोईर, शॉर्ट फाईन लेग सूर्यकांत पाटील, शॉर्ट टर्मॅन सत्यवान पाटील, कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतोय नरेंद्र नितीन, एक्स्ट्रा कव्हर वर माणिक पाटील आहेत, मिड विकेट वर चिंतामण पाटील. असं चांगली क्षेत्ररक्षणाची वीररचना. गोलंदाज तयार. पहिला चेंडू डावातून 10 मिनिटांनी पहिला चेंडू टाकले. चांगले इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण होते माणिक पाटील यांच्याकडून. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये उभे होते. अगदी कुंदन पाटील यांनी देखील बॅकअप साठी चांगला प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एकच धाव. एका धावेनी प्रवीण जोशी आपलं वैयक्तिक आणि संघाचं खाता अकाउंट ओपन करतोय. हरेश भोईर वेली ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, तसेच नामांकित उद्योजक आणि गावदेवी वेले 40+ संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. पुढील चेंडू अगदी लेटकटचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत सत्यवान पाटील. अगदी चांगले क्षेत्ररक्षण होते. जसा चेंडू आहे तसेच मात्र क्षेत्ररक्षण देखील लावलेले आहे. अगदी पहिले 2 चेंडूचा विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेने आपलं खाता कोण ओपन केले. इथे बघूया यष्टीरक्षक हेमंत भोईर यांच्याकडून चूक आणि चुकीला माफी नाहीये. 22चा चौकार येतोय. अगदी फलंदाज देखील बीट झाले होते. चांगला चेंडू होता आणि या चेंडूवर 4 धावा गेल्या. तुम्ही गोलंदाजाला कुठलाही दोष देऊ शकत नाहीये. अगदी खराब यष्टीरक्षणाच्या भूमिकेमुळे आपल्या 4 धावा इथे आपण दिलेली आहेत. वेलकम संजू पाटील. 4 ने धावसंख्या वाढून झाली ती 6. डॉट चेंडू होता. मात्र यष्टीरक्षकाला चेंडू पकडता आला नव्हता. इथे अजून एक चांगला चेंडू आहे. तो चौका सोडला तर निश्चितच राजू पाटील यांनी 2 धावा दिल्या होत्या असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज राजू पाटील. अगदी अप्रतिम फटका. सुपर. प्रवीण जोशीच्या बॅट मधून येतोय हा चौकार. अतिशय चांगला फटका केले होते. इनसाइड आउट गॅप शोधली होती. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू निघून गेला होता. डीप कव्हर सीमारेषेकडे 4 धावांसाठी. या इथे चांगला चेंडू आहे बघा. कॉलिंग व्यवस्थित नाहीये. डॉट चेंडूनी पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन बाद जिंदाबाद 10 धावा. धावा अगदी झालेली आहेत. प्रवीण जोशी खेळतोय 5 वर. प्रेमनाथ पाटील खेळतात 1 वर आणि एक 22चा चौकार. अशा एकूण 10 धावा आलेल्या आहेत. आणि बघूया चिंतामण पाटील आलेले आहेत स्वतः संघाचे संघनायक. अगदी सांघिक दुसरं षटक घेऊन. आता मात्र तिशार सर्कलची पाबंदी होती ती उठलेली आहे. कारण की 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्ले अशी भिवंडी 40+ सिनियर संघटनेची नियमावली आहे. आणि आता सर्व क्षेत्ररक्षक हे आपल्याला सीमारेषा लगत पाहायला मिळत आहेत. फक्त 2 क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक राजू पाटील यांच्या पाठीमागे आपण 20 सेफ मध्ये पाहतोय. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन सूर्यकांत पाटील आणि सत्यवान पाटील. गोलंदाज तयार. चिंतामण.
पहिला चेंडू अगदी चांगली गती आहे, फक्त लेट कट करायचा होता चेंडूला, मात्र चेंडूची लाईन ओळखता आली नव्हती. चांगल्या चेंडूच्या हाताळणी ओव्हर द विकेटनी. पुढील चेंडू इनफिल्डच्या वरून खेळलेत नरेंद्र भोईर. चेंडूला उचलतील, फेकतील, अगदी वेगाने 2 धावा कंप्लीट केले आहेत. वेलकम सुधीर दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वच जयनमान सारंगाव 40+ संघाच्या सर्वच सहकारी मित्रांनी अपार मेहनत घेतलेली स्पर्धेसाठी. अगदी आपल्या गावापासून दूर मानकुली गावामध्ये या गुरुदत्त चौटारवा क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन केलेले आहे. ऑन द रेस खेळलेत यष्टीरक्षक दक्ष राजू पाटील. धावसंख्या 12. बघा, राजू पाटील यांनी 6 मध्ये 10 दिल्या. चिंतामण पाटील यांनी पहिले 3 मध्ये 2 दिलेली आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आपटलेला चेंडू आणि अगदी अफरकटचा चांगला फटका. धावा देखील चांगले येतील. चेंडू डीप, थर्ड मॅन सीमारेषेकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. अतिशय चांगला फटका खेळलेत प्रेमनाथ पाटील. अगदी कौतुक करावं लागेल, कारण की चेंडूची उंची मापली होती, चेंडूची दिशा देखील लवकर ओळखली होती आणि चेंडूला अगदी हलक्या हातानं अफरकटचा फटका खेळलेत आणि धावा देखील 4 आलेल्या आहेत आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 16 या आकड्यावर. अगदी चांगला फटका खेळलेत 4 चेंडू मध्ये. ऑन साइडला फटका खेळलेत. बघूया डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मनोज पाटील यांच्याकडून क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट झाली. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 18. वेलकम रुपचंद्रदा माली, मानकुली ग्रामपंचायत माजी सरपंच आणि आमच्या गुरुदत्त क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. या इथे फटका हवेमध्ये. बघूया चेंडूच्या खाली मनोज पाटील आणि प्रेमनाथ पाटील यांची खेळी इथे समाप्त होते. चिंतामण पाटील यांनी बेक थ्रो मिळवून दिलेले. अगदी शेवटच्या चेंडूवर गावदेवी ओली संघाला दिलेले पहिला धक्का. 18 धावसंख्येवर. वेलकम रुपचंद्रदा, या आपण आपल्याला जयनमान सारंगाव 40+ संघ आमंत्रित करतोय. अगदी गुरुदत्त क्रीडा मंडळाचं जयनमान सारंगाव 40+ संघाने आभार देखील व्यक्त केले, कारण की क्रीडानगरी स्पर्धेसाठी दिली आणि मी देखील या गुरुदत्त क्रीडा मंडळाचा एक सदस्य आहे आणि खरोखरच या क्रीडानगरीमध्ये जयनमान सारंगाव संघाने जी स्पर्धा आयोजित केल्याने बऱ्याच दिवसातून आपण अंतिम विजय संघास हिरो HF 100 ही बाईक देणार आहोत. अगदी मास्टर 40+, न्यू 40+ आणि सिनियर 40+ मधून बऱ्याच कालावधीनंतर एक अंतिम विजय संघास बाईक बक्षीस ठेवण्यात आलेली आहे. गोलंदाज ज्ञानदेव पाटील. पहिला चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. फलंदाज विकास यांच्यासाठी हा चेंडू. 18 धावा. पहिला चेंडू निर्धाव. शॉर्ट रनअपने अगदी ज्ञानदेव पाटील यांचा चेंडू. फटका फसलाय, मात्र सुरक्षित जागी चेंडू लँड होतोय मिड विकेट वर. बॅकअप साठी निश्चितच हेमंत भोईर आले होते आणि अगदी विकास यांच्या बॅट मधून या 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 20. 20 धावा. 14 चेंडूंचा खेळ पूर्ण, म्हणजे फक्त आणि फक्त आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 विकेट हातामध्ये. गावदेवी ओली संघ बघूया किती धावसंख्येपर्यंत पोहोचतोय. अगदी चांगला चेंडू होता, चेंडूला खोदून काढलेले आहे.
नितीन पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण चिंतामण पाटील होते, चांगली फेकी, फलंदाज धावचित बाद प्रवीण जोशी धावबादच्या स्वरूपात बाद झालेत. 21 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद. अगदी पहिली सलवेर जोडी खेळाडू कक्षामध्ये गेलेली आहे. पहिले फलंदाज बाद झाले होते प्रेमनाथ पाटील, 9 धावांचं योगदान दिलं. प्रवीण जोशी यांनी अगदी 5 चेंडूमध्ये 1 चौकाराचं 5 धावांचं योगदान. बघूया विकास केलते 2 वर, तर नव्याने आलेले फलंदाज मला वाटतं कैलास क्रमांक 4 वर आलेले आहेत. यानंतर पुढील सामना असेल बंदऱ्यामारुती काल्हेर आणि सोनाले. गावदेवी सोनाले आणि बंदऱ्यामारुती काल्हेर पुढील दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. बघा पहिल्या सामन्याची फर्स्ट इनिंग संपताच पुढील दोन्ही संघांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. बंदऱ्यामारुती काल्हेर आणि गावदेवी सोनाले. तिसऱ्या दिवसातील पहिली लढत अगदी मैदानामध्ये सुरू आहे. 2 संघादरम्यान वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी ओली संघ. बघूया प्रथम नाणेफेक आल्यानंतर फलंदाजी करतोय गावदेवी ओली संघ आणि पहिल्या 15 चेंडूमध्ये अगदी 2 बाद 21 ही धावसंख्या आहे. गोलंदाज ज्ञानदेव पाटील. विकास यांच्यासाठी हा चेंडू बघूया. गली क्षेत्रामधून सत्यवान पाटील यांनी उचललाय. अगदी 2 धावा लेगबाईच्या स्वरूपात. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा. धावसंख्या झाली ती 23 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. ते चांगला चेंडू ऑन साइडला चेंडूला खेळून काढलेत. बघूया दुसरीचा प्रयत्न आणि ते तू माय फलंदाज धावचित बाद. आणि मला वाटतं फलंदाज विकास धावचित बाद झाले आहेत. अगदी आज वीर तानाजी दापोडे संघाची क्षेत्ररक्षण बघितले तर खूप चांगली आहे. कारण की 2 फलंदाजांना त्यांनी आतापर्यंत धावचित बाद केलेली आहे. त्यामध्ये एक प्रवीण जोशी आणि त्यानंतर विकास. प्रेमनाथ पाटील झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत. बघूया मैदानामध्ये अंकुश पाटील येत आहेत. जम्बो या नावाने जास्त प्रसिद्ध आहेत आणि निश्चितच या गुरुदत्त क्रीडानगरीमध्ये आज त्यांना फलंदाजी करण्याची देखील संधी मिळालेली आहे. क्रमांक 5 वर आलेले आहेत. 24 धावसंख्या आणि अगदी मी तर म्हणेन की 24 वर तिसरा धक्का आहे. ज्ञानदेव पाटील यांच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. कैलास यांच्यासाठी अतिशय चांगला कडक फटका. 1 बाउन्स चेंडू सीमापार चौकार. वायडिशा लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर केली होती. कुंदन पाटील यांचा चांगला प्रयत्न होता, मात्र चेंडू अगदी बंदुकीच्या गोलीप्रमाणे सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. अतिशय चांगला कडक फटका आपण पाहिला कैलासाच्या बॅट मधून. अगदी ताकदवर फटका, पूर्णपणे ताकद झोकून दिली होती या फटक्यामागे. आणि धावसंख्या चौकाराने वाढून झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 28 धावा. धावा झाल्यात. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बघूया शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज कोण येतील. निश्चितच मनोज पाटील.
शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावा आणि मनोज पाटील आलेले आहेत. अगदी वीर तानाजी दापोडे संघाचा अष्टपैलू खेळाडू, ज्या गोलंदाजांनी या खेळाडूंनी अगदी वीर तानाजी दापोडे संघासाठी कित्येक सामने गोलंदाजीच्या बलावर जिंकून दिलेले आहेत. मात्र गावदेवी ओली स्पर्धेमध्ये सरपंच उपसरपंच चषकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी झाली होती. राऊंड द विकेट, पहिला चेंडू अगदी निर्धाव टाकलेले आहे. 28 धावा. अतिशय चांगला फटका. बघूया, थोडीशी निश्चितच चुकी पाहायला मिळाली. अगदी झेल घेऊ का बाउंड्री अडू या मनस्थितीमध्ये चेंडू जातोय. वन बाउंड सीमा पार. चौकार. चौकार आणि धावसंख्या झाली ती 32. 32 धावा, 4 चेंडूंचा खेळ शेष. इथे देखील लाईन चांगली आहे. बघा, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. अंकुजी पाटील डॉट चेंडू आहे. त्यानंतर हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला केलेत. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला उचलतील, फेकतील. फेकी थोडीशी रॉंग एंड पाहायला मिळते आणि अगदी सत्यवान पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीत बाद. गावदेवी सोनाले वेलकम, सुस्वागतम. अगदी बघा, सोनाले संघाने आपली रिपोर्टिंग केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघ बंदरामावरती काल्हेर, आपण देखील त्वरित यायचंय. यानंतर पुढील सामना असेल बंदरामावरती काल्हेर आणि गावदेवी सोनाली. शेवटचा आणि अंतिम षटक हे प्रगती पदावर आहे. बघूया, फलंदाज येतील यतीश म्हात्रे. ते बिग हिट घेण्याचा प्रयत्न केला होता. बॅट कट आणि फलंदाज यतीश बाद. हरिदास यष्टीरक्षक खेळाडू कक्षामधून निघतोय खेळपट्टीकडे आणि अगदी मला वाटतं शेवटच्या आणि अंतिम षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी हरिदास. धावसंख्या 32. अगदी मनोज पाटील यांनी निश्चित आतापर्यंत 7 धावा दिली आहेत. 2 डॉट 1 विकेट. बघूया, यष्टीरक्षक हरिदास या शेवटच्या चेंडूवर किती धावा घेत आहेत की या उलट मनोज पाटील डॉट की विकेट. 32 धावा आणि अगदी आपण जर विचार केला तर 35 धावा झाली आहेत. अगदी
सर्वांना सुप्रभात. मित्र, स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधून आपण दोन दिग्गज संघामधून हा पहिला सामना पाहतोय. वीर तानाजी धापोडे विपक्ष गावदेवी ओवळी. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं गावदेवी ओवळी या संघाला 4 षटकांची अंती धावसंख्या होती ती 36 आणि वीर तानाजी धापोडे संघासाठी विजयाचं लक्ष्य ते 37 धावांचं. सदोतीस धावांचं लक्ष आहे आणि बघूया आव्हानाचा पाठलाग करताना कशा प्रकारची कामगिरी देखील केली जाईल. वीर तानाजी धापोडे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांना सुप्रभात. मित्र, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे करता धरता म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. सुनील पाटील, बजरंग पाटील इन अदर्स टीम यांच्या माध्यमातून आपण हा क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो. एक सुंदर स्पर्धा त्यांच्या माध्यमातून फुलाजी पाटील असतील सर्वांची मेहनत आपण पाहतोय. मान्यवर मान्यश्री हरीशजी भोईर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वेळेचं देखील शमनानी मनापासून स्वागत करतोय. मान्यश्री रुपचंद माळी माजी ग्रामपंचायत मानकोली गुरुदास संघाचे सर्वात सिनियर प्लेयर देखील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर चला जाऊया आपण व्यासपीठ मंचावर. काही विद्यमान सदस्य कॅमेरामॅन आपण थोडंसं स्टेज कव्हर करायचं. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं. मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं, वेळेगावचे प्रतिष्ठित नागरिक, युवा उद्योजक आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वेळे हरेश भोईर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाणार आहे विशेष स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मी सुनील पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ असते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आपण करायचंय. धन्यवाद. विघ्नहर्ता विघ्नेश्वरा कलेचा आणि विद्येचा देवता 64 कालीन 14 विद्यांचा अधिपती श्री गणराज गणपती बाप्पाला साष्टांग नमन. महाराष्ट्राचा आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असा युग पुरुष शिव छत्रपती महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा. कलेची आणि विद्येची देवता सरस्वती माता हिला देखील आमचं साष्टांग नमन. आगरी आणि कोळी समाजाचं कुलदैवत खंडोबाराया यांना देखील आमचा साष्टांग नमन. तर जाऊया मित्र आपण आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं गावदी उळ्या संघाला 36 धावा झालेले 37 धावांचं लक्ष्य. सलामी जोडी वीर तानाजी धापोडे संघाची कुंदन आणि राजू. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती राजू याला नॉन सबसिडी कुंदन. चला पुढील दोन संघांना देखील विनंती असेल बंदऱ्यामध्ये काल्लेर विपक्ष गावदेवी सोनाळे. वेलकम राजन. बंदरात काल्लेर संघाचा कॅप्टन संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर गावदेवी स्पोर्ट्स सोनाळे संघाचा कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही संघनायकांचे मी स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. आज दापोडे संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या समर्थकांमध्ये आपण पाहतो राजू पाटील न्यू 40+ या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. राजूजी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. राजन पाटील, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वीर तानाजी धापोडे संघाचे खंदे समर्थक
तालुका क्रिकेट मधील एक उत्कृष्ट क्रिकेटर. दिनेश पाटील, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वीर तानाजी दापोळे रेग्युलर ग्रामीण क्रिकेटचे बिग हिटर आहेत, उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत आणि तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर जाऊया षटक क्रमांक पहिला. अंकुश रॅटम राऊंडचा मारा. पहिला चेंडू पेस करताना थोडा ऑन द ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉट पॉइंटला जातो. इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण. राजू स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात देखील श्री गणेश होतोय. धावसंख्या होती बिन बाद एक. षटक क्रमांक पहिलं विजयाचं लक्ष्य 37 धावांचं. अरविंद भोरी यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेटमधून हा संघ देखील अतिशय सुंदर पद्धतीने कामगिरी करतो आणि काल लाजवाब आयोजन देखील त्या संघाचं आपण पाहिलं होतं. नुकतीच संपन्न झालेली स्पर्धा अरविंद भोईर आणि अदर्स टीम यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट स्पर्धेचं आपण देखील एक चांगलं आयोजन पाहिलं होतं. सरपंच चषकाचं या ठिकाणी पहिल्यांदा थोडासा शप्पल झाला. दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. थोडासा इम्प्राइज करण्याचा प्रयत्न देखील चेंडूला आपण पाहिला होता. कुंदन याचा मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधताना चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. ती कुंदन याला एक निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या असलेली षटक क्रमांक पहिलं. आता मात्र थोडासा अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. बघा थोडस लेजी क्रिकेट आपण पाहतोय. कदाचित फेक अगोदर झाली असती तर एक संधी असती धावचित बाद करण्याची. एक धावेने संघाची धावसंख्या एक धावेने पुरस्कृत धावसंख्या होती ती 2 बिन बाद 2. षटक क्रमांक पहिला अंकुशाच्या माध्यमातून आता स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड राजू. अतिशय चांगला फटका आहे. बीट करतो क्षेत्रकाल. चेंडू जातो सी मार्शेच्या बाहेर. प्रवीण याला आपण पाहिलं होतं आउटफील्ड मधून मात्र चेंडू अडू शकला नाहीये. कुठंतरी हाताच्या ऐवजी पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील त्याचा आपण पाहिला होता. मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षण कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नव्हता आणि एका टप्प्याने चेंडू कॉर्नर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती बिन बाद 6. दोन दिग्गज संघामधून सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातोय. परंतु कार्पेट चेंडू जातोय डीपला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. एकच धाव. बॅटिंग देखील उत्तम आपण पाहतोय. फेक उत्तम झाली होती. धावसंख्या 7 वर पोहोचते. हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडस अपड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडअपला येतोय. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने संख्या धावसंख्या 8 वर पोहोचते. बघा ओली संघाला देखील एक ब्रेकिंग न्यूज आहे. आपण चालू सामन्यामधून विजय संपादित करता ओली गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत सन्माननीय बालराम जाना पाटील यांच्याकडून ओली संघाला एक स्पेशल मला वाटते 5 कोंबडे देखील या ठिकाणी दिले जाणार आहेत. बघा ओली संघाला एक सुवर्ण संधी आहे. संध्याकाळची मेजवानी देखील तुमची उत्तम होणार आहे. मात्र या सामन्यामधून तुम्हाला विजय संपादित करायचा आहे. वेलकम. सोनाली संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. संघाचं कॅप्टन इन अदर्स टीम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. संजय मडवी साहेब आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचं आहे. सोनाली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर संघाचे आधारस्तंभ आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद मोहनदादा भोईर. तर बघा आमच्या गावचे बिंदास सुरेश पाटील हे सध्या पनवेलहून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहतात आणि त्यांनी वीर तानाजी दापोडे संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच स्पर्धेचा आयोजक संघ जय हनुमान सारंगाव संघाचं देखील त्यांनी कौतुक केले आहे.
धन्यवाद बिंदास पाटील. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. वेलकम धनंजय भंडारी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बंदऱ्यामध्ये कल्हेर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत कल्हेर दयाजी भंडारी देखील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरं गोलंदाज देवीदास. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीड अप करा. दोन दिग्गज संघामधून मित्र आपण पाहतोय सकाळच्या सत्रामधून पहिला सामना. अतिशय चांगला फटका, फलंदाज थोडासा शफल झाला. ऑन साइडचा फटका देखील आपण सुरेख सुंदर पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमेच्या बाहेर जाणारा कुंदनीच्या बॅट मधून चौकार येतोय आणि चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 12. का कमालीचा फटका होता. थोडासा आपटेकर पदी चेंडू आपण पाहिला, फलंदाज थोडासा शफल झाला. ऑन साइडला फटका देखील त्याच्या बॅट मधून सुरेख सुंदर पाहिला आणि एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमेच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार येतोय. विजयाचं लक्ष 37 धावांचं. षटक क्रमांक दुसरा बिनबाद 12. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका बघूया. चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय, मात्र अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातोय. वेल जज कॅच. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार. चेंडू कॉर्नर व्हाईट ऑफ नॉगॉन सीमरच्या ट्रॅव्हल झाला, लँड झाला होता. आउटफील्ड मधून देखील आपण पाहिलं होतं. यतीश याला काय कमालीचं क्षेत्ररक्षण देखील त्याच्या माध्यमातून झालं. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू जज केला जातोय. वेल जज कॅच. महत्वाचा फलंदाज बाद होतोय कुंदन. नेक्स्ट बॅट्समन ज्ञानदेव. वेलकम राजन, वेलकम सचिन. बंदऱ्यामध्ये कल्हेर या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा, राईट राऊंडचा मारा करतोय. स्ट्राईक. एक धाव कंप्लीट.
वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल केला जातो. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी देखील बाद होतोय राजू. विजयचं लक्ष 37 धावांचा षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. धावसंख्या आहे ती 2 बाद 14. आज बंदरवली काल्हेर संघाला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहेत आणि त्याच्या समेत त्यांचे खंदे समर्थक गणेश पाटील समाजसेवक काल्हेर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. मित्र, या ठिकाणी जनमन 40 सारंगाव आयोजित स्वर्गीय रुपेश व स्वर्गीय सागर स्मृती चषक 2022 या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आमच्याकडे आलेले श्री दयानंद बलिराम भंडारी, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्हेर, यांच्याकडे या स्पर्धेसाठी एक आर्थिक सहकार्य आलेले आहे. और कार्पेट चेंडू जातो ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा देखील. मित्र, या ठिकाणी नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं बंदऱ्यामध्ये काल्हेर संघाचे नामांकित खेळाडू आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्हेर सन्मानी दयानंद बलिराम भंडारी यांच्याकडे या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या ऑर्गनाइज कमिटी आले. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचा मनापासून आभार प्रकट करतोय. धावसंख्या 16. तर अजून येणारे 12 चेंडू विजयासाठी अजून 21 धावांची गरज आहे. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी 2022 स्वर्गीय रुपेश व स्वर्गीय सागर स्मृती चषक 2022 या स्पर्धेला दयानंदजी भंडारी यांच्याकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला या ठिकाणी आलेले. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं खरोखरच मनापासून आभार प्रकट करतोय. सोनेला संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. संजय मडवी साहेब, आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. बघा, वेळेच्या संदर्भात देखील या ठिकाणी ओळी संघाला थोडंसं सजेशन केलं जातं, वॉर्न केलं जातं, वॉर्निंग केली जाते. षटक क्रमांक 3 येणारे 12 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित. तिसरा गोलंदाज प्रवीण. स्ट्राइक रोटेट करतो नितीन. डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. फलंदाज नितीन आहे. नॉन स्ट्राइक साठी आपण पाहतो ज्ञानदेव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. 11 चेंडू 21 धावांची गरज. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, कारण देखील आपण पाहिलं होतं शत्रकाल चेंडू गॅदर करता आला, कलेक्ट करता आला नाही. देवीदाशाला आपण थोडंसं मिसफील करताना पाहिला होता चेंडूला आणि ज्या ठिकाणी 1 धाव आहे त्याकडे 2 धावा कन्व्हर्ट केले जातात. या 2 धावाने संख्या धावसंख्या 2 ने पुढे सकते. आता येणारे चेंडू असतील 10 आणि विजयासाठी 19 धावांची गरज आहे.
बघा क्रिकेटमधून एक एक धाव फार महत्वाची असते. अतिशय चांगला फटका. हलक्या बॅट फक्त चेंडू थोडस ऑफसाईडचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतोय. आउटफील्ड मधून आपण प्रेमनाथ पाटील याला पाहिलं. काय जेव्हा क्षेत्ररक्षण झालं होतं. एकच धाव. एक धावांनी संघ धावसंख्या एक धावांनी पुढे असते. आता येणारे चेंडू असतील आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 1-2 धावांचं कॅल्क्युलेशन गणित आहे. या ठिकाणी मात्र फटका फसतो की काय. यस थोडासा आपटेकर पदी चेंडू वाहनचा फटका देखील आपण चांगला होता. प्लेसमेंट चांगला होता. चेंडू मिड विकेटला जातो. आउटफील्ड मध्ये आपण कलाशाला पाहिलं. काय लाजवाब झेल केपीएच्या माध्यमातून महत्वाचा फलंदाज फेल होतोय ज्ञानदेव. आता येणारे चेंडू 8 आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज असेल. 8 चेंडूंचा खेळ बाकी 18 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॅट्समन संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्पकार फलंदाज चिंतामण. बघा चिंतामण तुमच्यासाठी देखील ब्रेकिंग न्यूज आहे. तुमच्या बॅट मधून षटकार चौकार जर आला तर प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रत्येक चौकारसाठी 500 रुपये, षटकारासाठी देखील 500 रुपये. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान विद्यमान सदस्य ग्रामपंचायत बेळेगावचे प्रतिष्ठित नागरिक युवा उद्योजक आणि खास करून गावदी वेळे संघाचे एक नामांकित क्रिकेटर आहेत हरीश भोईर यांच्याकडनं प्रति चौकारासाठी आणि षटकारासाठी अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. काय लाजवाब चेंडू होता. जागेवर फोर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता चेंडूची लाईन रीड करता आली. मिडल बॅट चेंडू घेता आला होता. चेंडूची लाईन रीड करत असेल मॅरिटीमध्ये येणं फार गरजेचं असतं. वेलकम अरविंदजी. वेलकम अनिल. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा फटका फसतो की काय. आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण अरविंद भोईर यांच्या मधनं चेंडू जातोय सी मार्शबाहेर चौकार आणि कदाचित हा चौकार या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरतो का बघूया. जेल कलेक्ट करता आला नव्हता. चेंडूचा वेध व्यवस्थित घेता आला नव्हता अरविंद याला. परिपूर्ण मिस करतो चेंडू फलंदाज अरविंद याला आणि एका टप्प्याने चेंडू जातोय सी मार्शबाहेर चौकार. कदाचित हा झेल आपण कलेक्ट केला असता तर निश्चितच या सामन्यावर आपलं वर्चस्व असतं. मात्र सामन्याला कुठेतरी कलाटणी देणारा चौकार आपण पाहतोय. आता येणारे चेंडू असतील 6 आणि आता विजयासाठी 14 धावांची गरज. वेलकम तानाजी पाटील. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर फुटबॉल संघाच्या सन्माननीय सदस्य बंदरामध्ये कल्याण संघाचे नामांकित क्रिकेटर उत्कृष्ट पंच देखील आहेत तानाजी पाटील. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कबड्डी आणि क्रिकेटचे एक उत्तम जाणकार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अतिशय उत्कृष्ट पंच देखील आहेत आणि बंदरामध्ये काल्हेर या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. संघटनेचे सन्मान्य अध्यक्ष सदस्य देखील आहेत. कदाचित हा चौकार या स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरतो का बघा. ज्ञानदेव तुम्हाला देखील स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी आहे. प्रति चौकारामागे आणि षटकारामागे 500 रुपयात रोख कॅश प्राइज. सन्मानी व्यासपीठावर विराजमान हरीश भोईर गावदी वेळे संघाचे कर्ता धरत आहेत. बेळेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. चिंतामण तुम्हाला स्पर्धेमध्ये एक सुवर्ण संधी आहे. गोलंदाज केपी कैलाश पाटील. या
या ठिकाणी मात्र चेंडूवर फटका फसतो की काय. यस, वेल जज कॅच. वेलकम संजय मडवी साहेब, आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. सोनालगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, युवा उद्योजक आहेत. संजयजी मडवी, आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आज या स्पर्धेमधून देखील कमालीची कामगिरी ओली संघात देखील केलेली आहे. वेलकम विजय, वेलकम विनायक. बघा ब्रेकिंग न्यूज आहे. बालाराम पाटील आमच्या गावचे जे श्रेष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडनं ओली संघाला ब्रेकिंग न्यूज आहे. 5 कोंबडे दिले जाणार आहे आपण जर स्पर्धेमधून विजय संपादित केला तर. वेलकम दीपक भोरे, ओली संघाचे खंदे समर्थक आहेत सध्या. विशालजी तुमचे देखील मनापासून स्वागत. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. दोन्ही संघाने अजून समान संधी आहे. नितीन हा देखील संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळी ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. केपी अतिशय चांगला चेंडू, 30 पद्धतीने चेंडूला सुंदर असा ऑफ ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न, मात्र धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट, 2 धावांनी संघ धावसंख्या 2 ने पुढे सकते. येणारे चेंडू 4 विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. सामान्यतः कमबॅक बाज असेल तर निश्चितच एक मोठा फटका फार आवश्यक आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो मार्गस्थ पंचांना क्रॉस करून गोलंदाज केपी. संघातील हा देखील एक चला प्लीज थोडस बेल देखील कमी घ्या. येणारे 4 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज आहे. आणि बघा सामन्यामध्ये कमबॅक बाज असेल तर एक मोठा फटका फार आवश्यक आहे. अगेन पुन्हा एकदा गोलंदाज केपी. आता मात्र लाईन थोडीशी चुकीची आहे. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर मारा, पंचांनी समांतर धाव मिळते अवांतर. येणारे चेंडू 4 विजयासाठी आता 11 धावांची गरज आहे. बघा अशा सिच्युएशन मध्ये आपण अशी गोलंदाजी करू शकत नाहीये. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर स्वीपचा फटका आहे. अरविंद 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केले जातात. चांगले क्षेत्ररक्षण आर्मीच्या माध्यमातून आज ओळी संघाने लिखित मात्र आपण वरून जोरून पण मॅच नाही सोडू. बघितलं अरविंदला परिपूर्ण झोकून दिलं होतं. तीन चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी 9 धावांची गरज. चला स्पीड आता मात्र अतिशय चांगला फटका आहे. बघू 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. निश्चितच या ठिकाणी लक फॅक्टर आपण ओळी
पाहतोय. क्षेत्ररक्षक निश्चित थोडासा सैरावर झाला होता, मात्र स्वतःला काय जज केलं होतं. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. हा देखील चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे. बघूया चेंडूवर काय घडतंय. नितीन या ठिकाणी मात्र ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी मात्र चेंडूने कुठं थोडीशी उलखावणी दिली क्षेत्ररक्षकाला. चेंडू थर्डमॅन सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतो. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कुशल मोमेंट. कमालीचा फटका होता. चेंडू कुठेतरी आपल्या क्षेत्रक्षेला बेट करून थर्डमॅन सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे शकते. आता येणारा चेंडू 1 आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. अजूनही सामना वेलकम. गुणत माली गुरुदत्त मानकुळ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी आहे. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 3 धावा दूर आहे वीर तानाजी दापोडे. 37 धावांचं एक मापक लक्ष्य मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना एक कमालीचं क्रिकेट आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहतोय. खास करून ओली संघाने काही कमालीची कामगिरी केलेली आहे. शेवटचा चेंडू 3 धावांची गरज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेले. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. कदाचित 3 धावा झाल्याही असत्या मात्र काय कमालीचा सामना मित्रो. खरोखरच सामना असा होता असा काय प्रेक्षकांचं मनोरंजन. हॅलो चला सोनाळे संघाचा कॅप्टन आपण देखील याचा आहे. हॅलो हॅलो तर चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. 2 दिग्गज संघामधून केली जाणारे नाणेफेक. सोनाले विपक्ष